श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय जरा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्हाला आपल्या गोत्राची खरी माहिती आहे का? तर ही केवळ एक विधी नाही, अंधश्रद्धा तर मुळीच नाही. हे आहे तुमचं प्राचीन सांकेतिक वर्चस्व, एक आत्मीय कोड. हे संपूर्ण लेख धागा वाचा. असं समजा की तुमचं भूतकाळच त्यावर अवलंबून आहे. गोत्र म्हणजे तुमचं आडनाव नाही, ते तुमचं आध्यात्मिक डीएनए नाही, तर ते डीएनए आहे. आपण बहुतेक जण आपल्या गोत्राबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. आपण समजतो की पूजेमध्ये पुजारी जे काही म्हणतो त्याचा तो भाग आहे, पण ते तितकंच नाही. गोत्र म्हणजे तुम्ही कोणत्या ऋषीच्या मनोवृत्तीशी जोडलेले आहात. हे रक्तानं नाही, तर विचारांनी, ऊर्जेने, कंपनांनी आणि ज्ञानधारणेने जोडलेलं असतं. प्रत्येक हिंदूचा आत्मिक स्रोत एखाद्या ऋषीकडे जातो. तो ऋषी म्हणजे तुमचा बौद्धिक पूर्वज. त्याचं ज्ञान, मनोस्वभाव, अंतर्गत ऊर्जा हे सगळं तुमच्याच वाहत असतं. तर गोत्र म्हणजे जात नाही. आज बरेच लोक गोत्र आणि जात एकत्र करू पाहतात, पण गोत्र हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र याचं प्रतीक नाही. ते जातप्रथा, आडनाव आणि राज्ये उदयास येण्यापूर्वीच अस्तित्वात होतं. गोत्र म्हणजे ज्ञानधारित ओळख, सत्ताधारित नव्हे. ज्यांनी ऋषींचे शिक्षण प्रामाणिकपणे आत्मसात केले त्यांनाही ऋषी गोत्र देत असत. हे कमावलेलं असतं, जन्मसिद्ध नव्हे. म्हणून गोत्र हे एक शिक्का आहे तुमच्या आध्यात्मिक परंपरेचा. प्रत्येक गोत्र एखाद्या ऋषीकडून उगम पावलेलं असतं, एका सुपर माइंडकडून. उदाहरणार्थ, तुम्ही विशिष्ट गोत्रातले आहात, तर तुम्ही त्या वशिष्ठ ऋषींच्या परंपरेतले आहात, ज्यांनी श्रीराम आणि दशरथ राजाला मार्गदर्शन केले. भरद्वाज गोत्रातले असाल तर गोत्रातले असाल तर तुम्ही त्या ऋषींच्या वंशातला आहात, ज्यांनी वेदांचे वंश लिहिले, योद्धे आणि पंडित घडवले. प्रमुख 49 गोत्रे आहेत. प्रत्येक ऋषी वैज्ञानिक, योद्धा, मंत्रदाता, वैद्य किंवा खगोलतज्ज्ञ होते. एकाच गोत्रातील विवाहास वडीलधारी मंडळांनी का मनाई केली? प्राचीन भारतात गोत्राचा वापर जनुकीय ओळख राखण्यासाठी होत असे. गोत्र पुरुष वर्गातून पुढे जाते, म्हणजेच मुलगा ऋषी वंश पुढे नेत असतो. एकाच गोत्रात विवाह केला तर दोघंही अनुवंशिकदृष्ट्या खूप जवळचे, म्हणजे बहीण भावासारखे असतात. यामुळे संततीमध्ये मानसिक व शारीरिक दोष होऊ शकतो. गोत्र पद्धती म्हणजे प्राचीन भारतीय जनुकीय शास्त्र. आपण हे हजारो वर्षापूर्वीच ओळखले जातं, जे पाश्चात्य शास्त्राने अलीकडेच शोधलं. गोत्र म्हणजे तुमचे मानसिक संप्रेषण. म्हणजेच काही लोक जन्मतः विचारवंत असतात, काहींच्या आत्म्यातच आध्यात्मिक तहान असते, काहींना निसर्गातच शांतता वाटते, काहींना स्वाभाविक नेते असतात का? कारण तुमच्या गोत्रातील ऋषींचं मन अजूनही तुमचं अंतरंग घडवत असतं. तो ऋषी जसा विचार करत असतो, जसा अनुभव असतो, जसा प्रार्थना करत होता, तसंच तुमचं काही विचारांमध्ये झलकत असतं. ही जादू नाही, तर ही आहे डीप कोडिंग. गोत्राचा उपयोग शिक्षण पद्धती ठरवण्यासाठी होत असे. प्राचीन गुरुकुलात प्रत्येकाला एकसारखं शिकवलं जात नसे. गुरु पहिलाच प्रश्न विचारत, बाळ, तुझं गोत्र काय? हे का विचारायचं? कारण त्यातून समजायचं की कोणत्या प्रकारचं ज्ञान त्या विद्यार्थ्यास योग्य आहे, कोणते मंत्र त्याच्या ऊर्जेला सुसंगत आहेत. उदाहरणार्थ, अत्री गोत्राचा विद्यार्थी ध्यान आणि
मंत्रविद्येत पारंगत होतो. कश्यप गोत्राचा विद्यार्थी आयुर्वेदात गूढ प्रवेश करतो. गोत्र म्हणजे शिक्षणशैली, जीवनमार्ग आणि आत्मस्वरूप. ब्रिटिशांनी याची थट्टा केली आणि आपण विसरलो. जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी गोत्र पद्धतीला अंधश्रद्धा म्हणून हिणवलं. बॉलिवूडने पुजाऱ्यांच्या गोत्र विचाराची चेष्टा केली आणि हळूहळू आपण आपल्या आजी आजोबांना विचारणं थांबवलं. आपल्या मुलांना सांगणं बंद केलं. 10 वर्षाची ही परंपरा फक्त 100 वर्षात हरवली. कोणी नेष्ट केली नाही, आपणच विसरलो. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर तुम्ही एक नकाशा गमावला आहे. कल्पना करा, तुम्ही एखाद्या प्राचीन राजघराण्यातले आहात, पण तुमचं आडनाव काय आहे हेच माहिती नाही. तसंच आहे गोत्राचं महत्त्व. गोत्र म्हणजे तुमचं आध्यात्मिक GPS, जे तुम्हाला योग्य मंत्र, विधी, ऊर्जा उपचार, वैयक्तिक साधना आणि विवाहासाठी योग्य जोड मिळवण्यासाठी मार्ग दाखवतात. गोत्राशिवाय आपण धर्माच्या वाटेवर अंधारात चालणारे होतो. गोत्र सांगणे हे फक्त औपचारिक नव्हतं, तर पूजेमध्ये पंडित जेव्हा तुमचं गोत्र उपचारतो तेव्हा तो केवळ एक विधी करत नसतो, तर तो तुम्हाला तुमच्या ऋषी परंपरेशी पुन्हा जोडत असतो. तुमच्या आत्मिक वंश परंपरेला साक्षी म्हणून बोलवतो आणि आशीर्वादाची वाट मोकळी करतो. म्हणूनच संकल्पात गोत्र सांगणं हे अत्यंत पवित्र विधान असतं. मी भारद्वाज ऋषींचा वंशज पूर्ण आत्मचेतनेने देवतांचे सहाय्य मागतो. तुमचं गोत्र जतन करा उशीर होण्याआधीच. तर मित्रांनो, आई वडिलांना, आजी आजोबांना विचारा. माहिती नसेल तर शोधा, पण ते माहिती नसणं म्हणजे आपली मुळं विसरणं असं होय. हे लिहून ठेवा, ते मुलांना सांगा आणि अभिमानाने उपचारा. तुम्ही 2000 साली जन्मलेले असाल तरी तुमचं गोत्र हजारो वर्षापूर्वीच्या ऋषींनी पेटवलेली दिव्य ज्योत आहे. तुम्ही त्या अजरामर कथेचं आत्ताचं शेवटचं पान आहात. तुमचं गोत्र म्हणजे आत्माचं विसरलेलं पासवर्ड. आज आपण वायफाय पासवर्ड, ईमेल लॉगिन, नेटफ्लिक्स कोड लक्षात ठेवतो, पण सगळ्यात जुना पासवर्ड आपलं गोत्र विसरतो. तो एकच शब्द तुमचं पूर्वजाचं ज्ञान, मानसिक सवयी, कर्माचे संस्कार आणि आत्मिक बळ उघडू शकतो. हे फक्त एक लेबल नाही, ही एक किल्ली आहे. ती वापरा, नाहीतर गमवा. स्त्रिया विवाहानंतर गोत्र गमावत नाहीत, त्या ते मौनपणे जपत असतात. तर अनेकांना वाटलं की लग्नानंतर स्त्रियांचं गोत्र बदलतं, पण सनातन धर्म अतिशय सूक्ष्म आहे. श्राद्ध विधीत स्त्रीचं गोत्र वडिलांकडून घेतलं जातं, कारण गोत्र वाय क्रोमोसोमने पुरुषा वाटे जात असते, पुढे जातं. स्त्रियांच्या गोत्राची ऊर्जा वाहक असतात, पण ते अनुवांशिकदृष्ट्या पुढे नेत नाहीत. म्हणून स्त्रीचं गोत्र लग्नानंतरही तिच्या अस्तित्वात जिवंत असतं, असे बोलतात. तर मित्रांनो, देवांनी सुद्धा गोत्र नियम पाळले होते. रामायणात जेव्हा प्रभू राम आणि सीतेचं लग्न झालं तेव्हा त्यांचं गोत्र तपासलं गेलं. राम हा इक्ष्वाकू वंश, वसिष्ठ गोत्र. सीता जनक राजा यांची कन्या, कश्यपच गोत्र. तर प्रेमाखातर त्यांनी धर्माचे नियम झुगारले नाहीत. प्रेमाखातर त्यांनी धर्माचे नियम झुगारले नाहीत. देवसुद्धा गोत्रासहित पाळत होते. हे याचं महत्त्व सिद्ध करतं. तर गोत्र आणि प्रारब्ध कर्म यांचा संबंध आहे. कधी असं वाटतं का की लहानपणापासूनच तुम्ही काही विशिष्ट गोष्टींमध्ये आकर्षित होत आहात?
ते प्रारब्ध कर्म असतं. या जन्मात फळं देणारी कर्मबीज. प्रत्येक ऋषींच्या कर्माधारा वेगळ्या होत्या. तुम्ही त्यांच्या गोत्रात असल्यामुळे ती कर्मसंस्कृती तुमच्यावरही असते. गोत्र समजणं म्हणजे तुमचा कर्म मार्ग जाणून घेण्याची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक गोत्राशी विशिष्ट देवता आणि बीजमंत्र जोडलेले असतात. गोत्र म्हणजे केवळ मनोवृत्ती नव्हे, तर ते विशिष्ट देवता आणि बीजमंत्राशी सुसंगत असतं. कधी वाटतं का की एखादा मंत्र कामच करत नाहीये? कदाचित तुम्ही तुमच्या आत्मिक ऊर्जेला सुसंगत मंत्र न वापरताय. योग्य गोत्र प्लस योग्य मंत्र म्हणजेच काय असतं? आध्यात्मिक प्रवाह. हे समजल्यास ध्यान, साधना आणि उपचार शक्ती 10 पट वाढते. गोत्र म्हणजे अंतःप्रेरणा गोंधळा. म्हणजेच काय? आज बरेच लोक हरवलेले वाटतात. उद्दिष्ट काय? जीवनमार्ग कोणता? नातेसंबंध कसे असावेत? पण जर तुम्ही शांत बसलात आणि तुमचं गोत्र, ऋषी, परंपरा यांचा विचार केला तर अंतःप्रेरणा जागृत होते. तुमचा ऋषी गोंधळात नव्हता. त्याची विचार लहर अजूनही तुमच्या नसानसात आहे. तिला अनुसरलं तर स्पष्टता मिळते. प्रत्येक थोर हिंदू सम्राटाने गोत्राचा सन्मान केला. चंद्रगुप्त मौर्य, हर्षवर्धन, शिवाजी महाराज सगळ्यांनी राजगुरू नेमले, जे कुल, गोत्र आणि परंपरा यांची नोंद ठेवत. राजकीय आणि सामाजिक निर्णय घ्यायचाही आधार गोत्रावर असायचा. गोत्र म्हणजे केवळ एक ओळख नव्हे, ती संस्कृतीची शिरा आहे. तिला दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या मुळालाच नाकारणं. गोत्र पद्धतीने स्त्रियांना संरक्षण दिलं. आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर गोत्र ट्रॅकिंग ही एक सुरक्षा व्यवस्था होती. ती पिढीतील विवाह टाळण्यासाठी, रक्तसंबंध जपण्यासाठी आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी होती. युद्धात हरवलेल्या किंवा अपहृत स्त्रियांनाही त्यांनी त्यांच्या गोत्रामुळे पुन्हा समाजात स्थान मिळवता आलं. ही मागासपणा नव्हे तर पुरातन बुद्धिमत्ता होती. गोत्र म्हणजे तुमची कॉक्सिक भूमिका. म्हणजेच काय तर प्रत्येक ऋषी ब्राह्मणांसाठी एका विशिष्ट कार्यासाठी झटत होता. काही शरीरोपचारात पारंगत असे, काही खगोलशास्त्रज्ञ, काही धर्मरक्षक आणि काही ज्ञानसंपादक. तुमचं गोत्र त्या उपदेशाचं पाडसात घेऊन येतं. तुम्हाला आयुष्यात रिकामेपणा जाणवतं. कदाचित तुम्ही तुमची ब्रह्मांडीय भूमिका विसरलात. गोत्र शोधा, भूमिका नक्की सापडेल. हे धर्माबद्दल नाही, ही ओळखीबद्दल आहे. तुम्ही नास्तिक असाल, फक्त आध्यात्मिक असाल, विधी धर्मांबद्दल गोंधळलेले असाल, तरीही गोत्र महत्त्वाचं आहे. कारण हे धर्माच्या पलीकडचं आहे. हे आहे पूर्वजाचं भान. हे आहे भारतीय तत्वज्ञानाचं मौन मार्गदर्शन. त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं नाही, पण ते आठवणं गरजेचं आहे. अंतिम शब्द काय तर तुमचं नाव आधुनिक असू शकतं, तुमचं जीवनशैली जागतिक असू शकते, पण तुमचं गोत्र कालातीत आहे. आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही त्या नदीसारखे आहात, जी आपला उगम विसरलेली आहे. गोत्र म्हणजे भूतकाळ नव्हे, ते भविष्यातील ज्ञानाचं पासवर्ड आहे. ते उघडा आणि पुढच्या पिढीला ते हरवू देऊ नका. तर मित्रांनो, ज्यांना काही आपलं गोत्र माहीत नाहीये
ते तुम्ही तुमच्या पूर्वजांकडून माहिती करून घ्या आणि तुमच्या मुलाबाळांना सुद्धा नक्की कळवा. धन्यवाद. माहिती आवडली असल्यास कृपा करून मला कमेंट करून नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. आणि जर जर कोणाला तुमचे गोत्र माहीत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा गोत्र कुठला आहे. अशीच नवीन नवीन टिप्स अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओकडून नक्की पुढे पुढे मिळेल. त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. थँक्यू. श्री गुरुदेव दत्त.